आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातनं। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलंच तापतंय। अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल हे आक्रमक झालाय। औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करतायत। त्यांच्याकडनं राज्यभरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहेत। आज राज्यभरात याबाबत आंदोलन होणार आहेत। कारवाई दरम्यान मात्र कारवाई केली नाही तर पुन्हा कार सेवा सुरू करण्याचा इशाराच दिलेला आहे। औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नवीन बॅरिकेडिंग करण्यात आले, त्यामुळे कबरीकडे जाताना आता केवळ एका वेळी एकाच व्यक्तीला आत जाता येणार आहे किंवा बाहेर जाता येणार आहे। आणि सध्या छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेल्या औरंगजेबची कबर काढून फेका अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि आज राज्यभरात या दोन्ही संघटनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी खुलताबादमध्ये ही कबर आहे त्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। त्याचं कारण म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील अशा सर्वच ठिकाणी राज्यभरात जे आहे तर आंदोलन जे आहे तर केले जाणार आहे आणि त्यामुळे कबर परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी बंदूकधारी पोलीस जे आहेत तर ते तैनात करण्यात आलेले आहे। SRPची टीम आहे आणि कोणताही ऐन वेळेवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या जर तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याच्या पाठीमागे जिथे कबरकडे हा सगळा रस्ता जातो त्या ठिकाणी हे एक विशेष बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, ज्यातून फक्त एकाच व्यक्तीला आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे। आपण जर बघितलं तर मी इथं उभं राहिलं तर इथून फक्त एक व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो आणि याच गेट मधून परत बाहेर येण्यासाठी हीच जागा असणार आहे। म्हणजे एक व्यक्ती जाऊ शकतो आणि एकच व्यक्ती येऊ शकतो। त्यामुळे ह्या सगळ्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही जे आहे तर सगळा बंदोबस्त जो आहे तर वाढवण्यात आलेला आहे। बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि फक्त इथेच नाही तर या कबरीकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि कोणतीही वाहन असेल किंवा व्यक्ती आहे त्याची चौकशी केल्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, खुलताबाद, छत्रपति संभाजी। जैसा अभी दहशत का माहौल हो गया है, लोग जो है तो आने से जो है तो डर रहे हैं। यहाँ पर जो है तो जो कारोबार है रोज कमाना रोज खाना है और जो है तो ये लीडर लोगों का काम नहीं है हिंदू मुस्लिम करने का। यहाँ पे जो है तो सबसे ज्यादा जरूरत शिक्षा की है। यहाँ पे दवाखाना होना, यहाँ पे जो है तो कारोबार होना, यहाँ कोई कंपनी नहीं है। यहाँ के जो है तो 200-500 बच्चे इरुल्ला केवस पे धंधा करने को जाते हैं रोज कमाने को। उसके बाद में कुछ दौलताबाद के किले पे जाते हैं कमाने के लिए। यहाँ से कुछ औरंगाबाद जो है तो वालूज पंढरपुर जाते हैं कमाने के लिए। यहाँ ऐसा कोई रोजगार नहीं है। जो रोजगार है यहाँ पे टपरिया वगैरह है, हाथ गाड़ा है, चाय के होटले है, इसमें जो है तो धंधा करते। ये सब कारोबार सब टूरिस्ट से है। और ये जो मेटर जो लीडर लोगों ने अभी जो चालू करे कि औरंगजेब का, तो ये जो है तो यहाँ पर इतना मसला हो गया कि आम लोगों को बहुत तकलीफ हो रही है। तर हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम सुरू आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काम सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। इस जनता को, देश के या महाराष्ट्र की जनता को कोई सुकून से जीने देने का इनका इरादा नहीं है। ये हमेशा के लिए इस राज्य को अस्थिर करके रखना, इसी बात यहाँ पे दिखती है। एक बात आखिरी में यही कहूँगा कि औरंगजेब को लेकर हिंदुत्ववादी संगठनों को मैं ये कहूँगा, जब 27 साल औरंगजेब यहाँ रहा तो उसने इस राष्ट्र का कुछ नहीं बिगाड़ सका। अब मरने के बाद में उसका कब्र को खोद के आपको क्या मिलेगा? तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये पतितपावन संघटनेनं आंदोलन केलं। मात्र या आंदोलनादरम्यान मोठी चूक झाली। आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घातला आणि फोटोही जाळला। आता शहरामध्ये याची चर्चा चांगलीच रंगली आहे। या घटनेचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि अर्थातच यावरती आता टीका सुद्धा होऊ लागली आहे।